नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला आता असं दिसणार आहे की एजे आणि लीला यांची लव्ह स्टोरी हळूहळू आपल्याला खुलताना दिसणार आहे. एजे आता लीलाला विचारतात की लीला, मेहंदीचा कार्यक्रम आहे, तू मेहंदी नाही काढलीस का अजून, कधी काढणार आहेस? त्यावर लीला म्हणते, एजे मला जी डिझाईन हवी ना ती ह्या लोकांकडे नाहीच आहे. एजे म्हणतात, कुठली डिझाईन हवी तुला, अशी कुठली डिझाईन पाहिजे की ज्या ह्या लोकांकडे नाही आहे? लीला म्हणते, एजे मला अशी डिझाईन हवी ना की ज्यामध्ये हाफ हार्ट शेप तुमच्या हातावरती असेल आणि अर्धा हार्ट शेप माझ्या हातावरती असेल आणि आपल्या दोघांचे हात असे जवळ आणले की पूर्ण हार्ट शेप तयार होईल. आणि हो, तुमच्या हातावरती जो अर्धा हार्ट शेप असेल ना त्याच्यावरती एल लिहिलेला असेल आणि माझ्या हातावरती जो अर्धा हार्ट शेप असेल त्याच्यावरती ए लिहिलेला असेल. ए म्हणजे एजे आणि एल म्हणजे लीला. अशी मेहंदी काढायची मला. एजे आता हे ऐकतात आणि त्यांना खूप छान वाटत असतं. लीलाची ही संकल्पना आणि त्यांच्यावरचं तिचं प्रेम याच्यातून त्यांना दिसत असतं. आता लीला रात्री झोपी गेलेली असते आणि एजे रात्री येऊन तिच्या हातावर मेहंदी काढून जातो. सकाळी लीला उठते आणि बघते तर आपल्या हातावरती मेहंदी असते आणि तिने जे एजंटना मेहंदी सांगितलेली असते, जशी डिझाईन सांगितलेली असते तशीच ती डिझाईन असते. म्हणजे लीलाच्या हातावरती अर्धा हार्ट शेप असतो आणि त्याच्यावरती ए लिहिलेला असतो. आता हे बघून लीला लाजायला लागते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. ती मनातल्या मनात विचार करते की एजे किती जपतात मला, माझा प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, माझ्या भावना त्यांना कळतात. आणि एजेंनी ही मेहंदी माझ्या हातावरती काढली, खरंच माझ्यासाठी ही खूप स्पेशल मेहंदी आहे. हे सगळे क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि हे असेच राहावे असं मला वाटतं. आणि ती खूप खुश झालेली असते कारण तिला कुठेतरी जाणवत असतं की आता एजेंचं माझ्यावरती प्रेम झालेलं आहे आणि त्यांना माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही. तर मग बघूया पुढे आता एजंटच्या हाताची मेहंदी जेव्हा लीला बघेल तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.